चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. लेडीज फर्स्ट क्लास. धडाड धाड धुडूम धाड. दादरला पुरुषांच्या डब्यात जशी गर्दी चढली तशीच महिलांच्या डब्यातही. पुरुष आणि महिला फर्स्ट क्लासच्या मध्ये केवळ जाळी असल्यामुळे महिलांच्या डब्यात चाललेलं सगळंच पुरुषांच्या डब्यातून सहज दिसतं. तसंच पुरुषांच्या डब्यातलं महिलांच्या डब्यातून. महिला कंपार्टमेंटमध्ये कोणीतरी वाल सोलत असतं, कोणी गवार मोडत असतं. त्याचबरोबर गॉसिपलाही ऊत आलेला असतो. केवळ हे पाहण्यासाठी पुरुष डब्यांतूनही एकाच ठिकाणी दाटी झालेली असते. गर्दीची वेळ सोडून जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असलात तर दोन्ही कंपार्टमेंटमधून थोडे निवांतपणे हे क्षण अनुभवता येतात. लेखन करत असाल तर विषयांची चंगळच. महिला कंपार्टमेंटमधून दिसणाऱ्या पुरुषांच्या नाना तऱ्हासुद्धा अनुभवता येतात असे एका लेखक मैत्रिणीने सांगितले. दुपारची वेळ. शनिवार असल्याने अर्धवेळ सुटलेल्या ऑफिसमुळे दुपारीसुद्धा टोळक्यांनी रेटारेटी करत माणसं गाडीत चढली. बऱ्याचदा सवयीप्रमाणे रेटारेटी करून चढल्यावर लक्षात येतं, अरे गर्दी नाही आहे. मनातल्या मनात हसत मग जागा मिळवून बसायचं. आता तसंच झालं. फास्ट लोकलमध्ये दादरला महिलांच्या डब्यात रेटारेटी करून असाच 4-4 ग्रुप चढला. आतमध्ये तशी गर्दी कमीच होती. मुंबई टर्मिनसमधून गाडी सुटताना एकाने आपल्या नुकत्याच बाळंत झालेल्या बायकोला बाळ आणि 2 पिशव्यांसह सुरक्षित आरामदायक महिला फर्स्ट क्लासमध्ये खिडकीजवळ बसवून दिलं होतं आणि तो कुठेतरी आजूबाजूला सेकंड क्लासमध्ये चढला असावा, हुश्श करत निवांतपणे. काय ग ये, अगदी आरामात खिडकीत बसली आहेस. फर्स्ट क्लास आहे हा. फर्स्ट क्लासचा पास आहे का तुझ्याजवळ? काय ग ये, काय म्हणाली ही, कळतंय का तुला? फर्स्ट क्लास आहे हा. ती माय बाळाला पाजीत होती. केविलवाणी झाली. कोणीतरी एक वयस्क म्हणाली सुद्धा, बसू दे ग, पाजतीये ना ती. तू गप ग, तू कोण लागून गेलीस हिची? ती तिराईत गप्पगार झाली. मला नाही माहीत बाई, माझा नवरा पलीकडल्या डब्यात आहे. चल उठ, उठ आधी. बाई मी इथं नवीन आहे, बाळतीन आहे. माझ्या नवऱ्यानं बस शिवलं आणि तो पलीकडल्या डब्यात गेलाय. नाही तू उठ. आम्ही फर्स्ट क्लासला पैसे मोजायचे आणि जागा यांनी पटकवायच्या. मुंबईहून कर्जतला निघालेल्या त्या ट्रेनमध्ये दादरला अनामिका आणि तिच्या मैत्रिणींनी तिला उठवून जागा पटकवली. हो, अनामिकाच. नाव काहीही असो, एक अशी स्त्री प्रतिनिधी. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींपैकी एक जण सारखी म्हणत होती, आपली अनामिका फारच धाडसी बाई. हिने हिसका दाखवला नसता तर ती उठलीच नसती आणि आपल्याला जागा मिळाली नसती. मैत्रिणींच्या कौतुकानं अनामिकाच्या अंगावर मुठभर मांस चढलं होतं. अनामिकाच्या धाडसामुळे गर्दीत चौघींनी तिला पिशव्यांसह खाली खेचून दूध पित्या बाळासह ट्रेनमध्ये दरवाजाजवळ त्या मधल्या बाहेरच्या पॅसेजमध्ये बसवलं. कर्जतला जाईपर्यंत त्या आई आणि बाळाचं काय होईल हा विचारसुद्धा त्या धाडसी स्त्रियांच्या मनात आला नव्हता. स्त्रिया इतक्या कठोर कशा असू शकतात असा प्रश्न आता पुरुष एकमेकांना विचारत होते. तिचा नवरा निश्चिंतपणे तिला महिलांच्या डब्यात सोपवून गेला होता. तोही बिचारा जीव कुठे असेल? पत्नीला एकटं सोडून तो निश्चिंत असेल? तिचा असहाय्य चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. वाटून गेलं, तिचा नवरा जर पुरुषांच्या डब्यात तिला घेऊन बसला असता तर तिला केवढ्या तरी सन्मानाने सुरक्षितपणे घरी जाता आलं असतं. त्या चौघींनी मस्त भेळेच्या पुड्या सोडल्या आणि नंतर त्यांच्या गप्पा रंगल्या. जणू काहीच घडलं नव्हतं. जाळीच्या पलीकडे पुरुष मात्र अस्वस्थ झाले होते. धन्यवाद.